पालिका निवडणुकीआधीच अमरावतीत राणा विरुद्ध खोडके हा वाद आता उफाळलेला दिसतोय। संजय खोडकेंनी दादागिरी करू नये, रवी राणा असली तंबीच देतायत। रवी राणा नेहमीच धमकी देत असतात असा यावर संजय खोडकेंचा पलटवार आहे। पालिका निवडणुकीआधीच दोन नेत्यांमध्ये झुंजताना दिसतेय। विधानसभेमध्ये अजितदादांचे कमशा 50 वेळा मला फोन आले। राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेलजी यांचे 50 वेळा फोन आले की खोडकेंना मदत करा, अमरावती मतदारसंघाची आमची एक सीट उभी आहे, त्यांना मदत करा। पण आज 2000 मतांनी आलेला माणूस निवडून एवढा वाजत आहे, पण मी थोडासा जर त्यांचं जर ऐकलं नसतं, एक फेरफटका जर अमरावती मतदारसंघात मारला असता तर 10,000 मतांनी पाडलं असतं। एवढी गुरमी करू नये, एवढी दादागिरी करू नये। मला नेहमीच ते धमकी देतात आणि इलेक्शनमध्ये त्यांनी जे सांगितलं की 3 वेळ पाडल्याचं काही हरकत नाही। जनता आहे, जनताच्या मतदानावर आपण निवडून येत असतो, जनतेच्या मतावरच आपण पडत असतो। त्यावेळेस जनतेनं मला नाकारलं, त्याबद्दल मला काही खंत नाही, परंतु रवी राणामध्ये एवढी ताकद नाही की तो मला पाडू शकते। नवनीत राणा सुद्धा 2 वेळ पडलेले आहे। मी असं म्हणणार नाही मी पाडलं म्हणून, परंतु त्यांनाही 2 वेळ पराभवाला जावंच लागलं। मी माझ्या मेहनतीनं माझं उभारलेलं आहे आणि मला लोकांचा माझ्यावर विश्वास आहे आणि लोकांच्या विश्वासावर मी माझं राजकारण करत असतो। कोणाच्या कुबड्या घेऊन मी कधीच राजकारण केलेलं लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।